लहान मुलं कधी कोणत्या वेळेला काय मागतील याचा काहीच नेम नसतो आणि त्यांना नाही म्हणणं हे आईच्याने काय शक्य होत नाही. माझ्यासोबतही काल असंच काहीसं झालं. काल रात्री जेवण वगैरे सर्व झालं. मी भांडी घासून ठेवली होती. झोपायच्या तयारीमध्ये आम्ही होतो. तेव्हा पिल्लू म्हणायला लागला की मला काहीतरी गोड खावंसं वाटतंय. पण घरात गोड खाण्यासाठी काहीही नव्हतं. मग मी गॅसवर कढाई ठेवली. त्यामध्ये 2 ते 3 वाट्या दूध घातलं, अर्धी वाटी साखर घातली, 10-12 केसराच्या काड्या घातल्या व जाडसर वाटून घेतलेले बदाम घातले. हे सर्व जिन्नस घालून 5 ते 7 मिनिट दूध छान उकळून घेतलं. पिल्लूचा असा आहे की तो तिखट अजिबात खायला मागत नाही आणि एखाद्या दिवशी मी जबरदस्ती जरी तिखट चारले तर मात्र त्याचे नखरे खूप असतात. असंच काहीसं आजही झालं होतं. म्हणून म्हटलं आता हा मागतोय तर याला काहीतरी गोड बनवून द्यायलाच पाहिजे. जेवण करून उरलेला 1 वाटी भात होता, तो मिक्सरमध्ये घातला व जरा त्याची प्युरी बनवून घेतली आणि ही प्युरी या उकळत्या दुधामध्ये घालून परत 5 ते 7 मिनिट उकळवून घेतलं. तुमच्याही घरात जर अशी लहान मुलं असतील तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला रिलेट करणार, कारण लहान मुलांचा काही नेम नसतो. त्यांच्या मनात जे येईल तेव्हा ते मागत असतात. मिक्सरमधून काढलेला भात दुधामध्ये छान असा मिक्स करून घेतला. 10 ते 12 मिनिट याला उकळवून घेतलं. भात आधीच शिजल्यामुळे याला जास्त वेळ काय शिजवायची गरज नव्हती. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथे आपली झटपट अशी तांदळाची खीर बनवून तयार झालेली होती. अगदी 10 ते 15त ही खीर बनवून तयार होते. तुम्हालाही जर लहान मुलांना काहीतरी बनवून द्यायचं असेल तर या पद्धतीने नक्कीच खीर बनवून पहा. खूप छान अप्रतिम होते. गरमागरम खीर त्याला खाण्यासाठी दिली. तो अगदी आवडीने खाल्ला. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.